brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. मतदान यामध्ये वाढीव केले हे सरळ सरळ यामध्ये दिसते. लेखी केल्यावर पुरावा राहील, त्यामुळे आपण कुणीही शंका घेऊ नका. सांगलीतल्या आष्ट्यामध्ये जोरदार राडा झालाय. हा राडा नेमका का झालाय याचीच ही इनसाइड स्टोरी. सांगली जिल्ह्यात नगरपालिका निवडणुका पार पडल्या आणि आष्टा नगरपालिका निवडणूक अशी ही चर्चेतच होती. अशा तिथल्या स्ट्रॉंग रूम बाहेर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी ठियाच मांडला. त्यांचं म्हणणं असं आहे की आष्टा नगरपालिकेसाठी एकूण 22,856 इतकं मतदान झाल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. मात्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर हे मतदान 24,000 इतकं दाखवण्यात आलं. हे मतदान कसं वाढलं असा सवाल करत हे कार्यकर्ते EVM ठेवलेल्या ठिकाणी आक्रमक झाले आणि एकच गोंधळ सुरू झाला. या ठिकाणी लगेचच पोलिसांची जादा कुमक मागवण्यात आली आणि आता तिथं प्रचंड मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 2,000 मतदान कसे वाढले याचं उत्तर अधिकाऱ्यांकडे नाही आणि हे बोगस मतदान घडवून ते या स्ट्रॉंग रूममध्ये ठेवलं आहे का असा सवाल शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते करताना दिसतायत. दरम्यान या गोंधळावेळी तिथं तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील उपस्थित झाले. आता या स्ट्रॉंग रूमच्या आवारात CCTV कॅमेरे काम करत नसल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय. त्यामुळं आतमधली रेकॉर्डिंग दिसण्यासाठी बाहेर स्क्रीन लावण्यात यावी अशी मागणी सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान या ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटलांनी देखील भेट दिली. या संदर्भात आष्टा नगरपालिकेसाठी नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, विशाल शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया दिली. एकूण खरं म्हणजे आष्टा शहरातलं मतदान 30,574 आहे आणि पोर्टलवर त्या सकाळी लोकांनी बघितलं आणि त्याचीच प्रिंट ही आहे. त्यामध्ये 33,328 मतदार हे आष्ट्यात आहेत म्हणजे आणि झालेलं मतदान हे 24,913 असं त्यांनी दाखवलंय. 24,913 खरं मतदान 22,864 झाले म्हणजे जवळपास 2,900 मतदान यामध्ये वाढीव केले हे सरळ सरळ यामध्ये दिसतंय. दरम्यान सांगलीतल्या आष्ट्याच्या राड्याची राज्यभरात चर्चा सुरू आहे. इथं मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यानं तिथं आता कडक बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. सांगलीहून स्वाती चिखलीकर, मुंबई तकसाठी.